मी प्रतीक्षा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम खुसखुशीत, कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे. शंकरपाळे बनवताना कधी तुमचे शंकरपाळे खूप कडक होतात का? कधी तेल जास्त लागतं का? किंवा बाहेरून रंग येतो पण आतून खुसखुशीत होत नाहीत? याचं प्रमाण आणि टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करू. सगळ्यात आधी मी घेतलेला आहे 1 किलो मैदा, पण पूर्ण 1 किलो मैदा आपण वापरणार नाही. यामधल्या मी 5 वाट्या मैदा घेतलेला आहे. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते, मी ज्या वाटीने मैदा मोजत आहे त्याच वाटीने बाकीचेही सामानही मोजणार आहे, म्हणजेच प्रमाणामध्ये गोंधळ होणार नाही. अशा 5 वाट्या मैदा मी एक मोठ्या प्लेटमध्ये चाळून घेतले आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं. आता याच वाटीने मी घेतलेली आहे पिठी साखर, साधारण 1/2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर थोडी जास्त गोड शंकरपाळे आवडत असतील तर साखर तुमच्या आवडीनुसार थोडी वाढवू शकता. आता ही पिठी साखर एका भांड्यामध्ये काढून घेते. आता याच वाटीने दूध घेतले आहे. दूध थोडे गरम करून घेतले आहे, हाताला चटका बसेल एवढेच. मी इथे दूध 1/2 वाटी घेतलेले आहे. दूध पिठी साखरमध्ये थोडे थोडे करून घालते आणि आता हे छान मिक्स करून घेते. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिक्स करायचं, कारण साखर व्यवस्थित विरघळली तर नंतर कणिक मळताना खूप सोपं जातं आणि शंकरपाळ्यांच्याही चव ही एकसारखी येते. आता शेवटची स्टेप यामध्ये घालणार आहोत तूप. मी साधारण 1 वाटी तूप घेतलं आहे. तूप आधी थोडं गरम करून वितळून घेतलं आहे. तूप मोजताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तूप वितळल्यानंतर त्याचं प्रमाण वाढतं. आता हे वितळलेलं तूप, दूध आणि साखरेचं मिश्रण मध्ये घालते आणि हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते. आपलं दूध, साखर आणि तूप एकजीव झालं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे कणिक मळणे. आपण दूध, साखर आणि तुपाचं जे मिश्रण तयार केलं आहे ना, ते आता मैद्यामध्ये थोडं थोडं करून घालणार आहोत. एकदम सगळं घालायचं नाही, थोडं मिश्रण घ्या, मैद्यामध्ये घाला आणि छान मळून पुन्हा थोडं मिश्रण घ्या, पुन्हा मळा. असं करत करत सगळं मिश्रण मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. यामुळे कणिक व्यवस्थित तयार होते. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, कणिक खूप घट्ट करू नका आणि खूप सैलही ठेवू नका. आपल्याला शंकरपाळ्यासाठी मऊसर पण घट्टसर कणिक तयार करायची आहे. जर तुम्हाला कणिक थोडी जड किंवा कोरडी वाटत असेल तर पाण्याचा अगदी थोडा थोडा हात लावू शकता. आता बघा आपली कणिक एकदम छान तयार झालेली आहे. एकदम मऊसर आणि व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे. आता ही कणिक साधारण 15 ते 30 मिनिटं झाकून ठेवणार आहे. कणिक झाकून ठेवल्यामुळे ती छान मुरते आणि नंतर शंकरपाळ्या लाटतानाही सोपे जाते. तर आता कणिक झाकून ठेवते. इथे कणिक छान मुरलेली आहे. आता त्याचा एक छोटासा गोळा घेते. हा गोळा व्यवस्थित करून घेते आणि आता पोळी लाटायला सुरुवात करते. मऊसर जाडीची पोळी लाटायची. लाटताना पोळी थोडी थोडी फिरवत राहायची. उलटी पालटी करत छान गोल पोळी लाटून घ्यायची. आता बघा आपली पोळी छान तयार झाली आहे. आता याला चौकोनी आकार देण्यासाठी आपण रेषा पाडणार आहोत. तुमच्याकडे शंकरपाळे कापण्याचा कटर, चमचा असेल तर तो नक्की वापरू शकता, पण मला चाकूने कापायला सोपं वाटतं म्हणून मी चाकू वापरते. सगळ्यात आधी एका बाजूने सरळ रेषा कापते आणि आता उलट्या दिशेने पुन्हा रेषा पाडते. अशा पद्धतीने छोटे चौकोनी तयार होतात. आता हे एक एक करून काढून प्लेटमध्ये ठेवून घेते. त्यानंतर इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम होईपर्यंत आपण बाकीचे शंकरपाळे कापून घेऊ. आता तेल छान गरम झाले आहे, पण इथे लक्षात ठेवा तेल खूप जास्त गरम नको. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. तेल खूप गरम असेल तर शंकरपाळे वरून पटकन लाल होतील, पण आतून व्यवस्थित होणार नाहीत. म्हणून मध्यम आचेवर हळूहळू तळायचे. आता एक एक करून शंकरपाळे तेलामध्ये सोडते. आता बघा किती छान फुलत आहेत. हळूहळू त्यांना हलवत राहायचं आणि दोन्ही बाजूंनी एकसारखं सोनेरी रंग येऊ द्यायचा. आता बघा रंगही किती सुंदर आला आहे. शंकरपाळे एकदम खुसखुशीत झाले आहेत. अशा पद्धतीने आपले खुसखुशीत शंकरपाळे तयार झाले आहेत. बघा किती छान सोनेरी रंग आला आहे. आता एक तोडून बघते आणि हो, आतूनही एकदम छान झाले आहेत. एकदम खुसखुशीत, कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे तयार झाले आहेत. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही शंकरपाळे करताना कोणती पद्धत वापरता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या, घरगुती आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा आणि छान छान पदार्थ बनवून खा.